मामा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा आपलं पूर्ण. अश्रुबा लोकडीबा सानप. मुक्काम पोस्ट मुक्काम पोस्ट साळणा. साळणा गोजेगाव, हां. तालुका औंढा, जिल्हा हिंगोली. हिंगोली. शेतकरी बंधूंनो, हे सिद्धेश्वर डॅम हां. आणि ही पूर्णा नदी पूर्ण काठावर. हां. मोबाईल नंबर सांगा मामा. 96 हं, 57 हं, 94 हं, 73 हं. 66. आता शेतकरी बंधूंनो, या शेतकरी बंधूंचा व्हिडिओ आपण औषध आणताना टाकला होता हां हां की एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीसाठी हे शेतकरी बंधू हां. 60 किलोमीटर तिकडे दारीफळला आले होते. हो हो बरोबर आहे. हो. आणि आज 5वा दिवस आहे हो, फवारणी. पाचवा त्या दिवशी आल्यानंतर संध्याकाळी किती वाजता फवारणी केली? तरी 7 वाजली होती. 7 वाजले होते. बरोबर आहे. हां, हो त्या दिवशी शेतकरी बंधूंनो, तुमच्या डोळ्यासमोर हो हा करपा या स्टेपला होता. हो हो. पानं करपत होते हां, अक्षरशः. करपत होती. हा हा, या स्टेपला होता. मामा, हां आता एकदा औषध दाखवा. कोणते हा. आणले होते? एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती. हां. बरोबर आहे. हो. आता त्या दिवशी नंतर झालेले बदल सांगा एकदा. बदल त्या दिवशी अशी ते करपले, आता थांबन, पण आता दुसरे कोंबे बिन चांगले निघालेत ना ते वरी ते हम्म, हम्म, पोंगे बिन. हम्म. हां, ते पहिले जरा हे होऊ लागले. वाळू लागली हां, वाळू लागली. आणि ठिपके सगळे आहेनच. हां, सगळे सगळे. आता शेतकरी बंधूंनो, तुमच्या डोळ्यासमोर दाखवतो. हां आता यावर हा एक स्पॉट आहे. हां. बरोबर आहे. हो हो हा फवारताना आलेला स्पॉट, म्हणजे त्या दिवशी कळी निघताना, आता इथे इथे तुमच्या लक्षात येईल. हो आता ही कळी फवारतानाही होती. हो. आता ही निघणार आहे. हां. हिला उकला मामा, ते ठेवून द्या. आता यावर पण एक दोन तुम्हाला स्पॉट दिसतील शेतकरी बंधूंनो. हो हा करप्या. हो बरोबर आहे. हो. आता आज निघालेली एक कळी दाखवतो तुम्हाला शेतकरी बंधूंनो. ही खाली. नाही नाही, थांबा थांबा. आता हे पूर्ण पूर्ण झाड करपलेलं आहे. असं नाही की चांगल्या कोण्या पानाची काढ. हा. मामाची कळी काढ. हां ती ती टाकून द्या कळी. ही दाखवा. आहे मामा डाग या कळीवर? नाही नाही, काहीच नाही याच्यात. पूर्ण उलट दाखवा. हां, उलटे बी. काही काही शेतकरी म्हणतात हेच केलं. नाही नाही, याच्यावर काहीच नाही. बरं, आपली काही ओळख होती पहिली? नाही, काहीच ओळख नव्हती माझं. ते पाहिले ते औषधाने आले होते तुमच्यापाशी. हम्म. तुम्ही सांगले ना ते असं होते म्हणून. हम्म. गॅरंटीने दिली ना तुम्ही. हो. आणि तुम्ही आता शेतामध्ये येऊन पाहायला आले की तुम्ही, नाही दुसरे दुकानदार येतच नाही ते हो, पाहायला. हो. आता शेतकरी बंधूंनो, अक्षरशः हळद पूर्णतः या टप्प्यात आलेली होती. हां आज म्हणजे जर एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीचा छिडकाव झाला नसता, फवारणी, हां. तर भयानक करपा आला असता मामा. हो ना. बरोबर आहे. हो. आणि परत 2-4 स्प्रे घ्यावे लागले असते. हां. आता किती दिवस घोर नाही? आता हे 1.5 महिना तर तुम्ही म्हणले काहीच फवारायचंच काम नाही. 1.5 महिना या क्षेत्रात पाठीवर फवाराच घ्यायचा. नाही नाही, घ्यायचंच काम नाही याला. बर बर. आता शेतकरी बंधूंनो, तो आहे जिंतूर हायवे. हां हा जिंतूर हायवे. जिंतूर हायवेला मधात 100 मीटरवर शेत आहे शेतकऱ्याचं. हो ज्यांना आणखीही विश्वास नाही, हो. त्या शेतकऱ्यांनी औंढा जिंतूर हायवेवर हां साळणा पाटीहून अनखळी आहे ना, हो अनखळी रोडवर प्लॉट आहे. हां आणि स्वतः डोळ्यांनी पहा. हां. करप्यावर विनाकारण महाग मोलाच्या 5-5, 7-7 फवारण्या करू नका. हो ना. बरोबर आहे. हो. चालतं. धन्यवाद दादा. धन्यवाद.